2024 सर एक महत्त्वाचं वर्ष आहे असं आपण म्हणूया आपल्या देशाच्या भारताच्या दृष्टीने. कारण 2024ला एक अशी व्यक्ती अवतरली जी स्वतःला ईश्वराचा अंश मानते. बुद्ध आणि त्याचा धम्म जर आपण वाचला तर त्यामध्ये 3 उल्लेख आहेत धम्म संस्थापकासंबंधीचे. पहिला उल्लेख आहे की श्रीकृष्ण स्वतःला देव मानतात आणि म्हणतात की जेव्हा जेव्हा धम्म संकटात असेल, धर्म संकटात असेल, तेव्हा ईश्वर अवतार घेईल. त्याच्यानंतर येशू ख्रिस्त येतात. येशू ख्रिस्त स्वतःला ईश्वराचा पुत्र मानतात. त्याच्यानंतर मोहम्मद पैगंबर येतात जे स्वतःला ईश्वराचा प्रेषित मानतात. आतापर्यंत हा एवढाच उल्लेख आहे. एकाने स्वतःला ईश्वराचा अवतार मानलं, दुसऱ्याने स्वतःला ईश्वराचा पुत्र मानलं, तिसऱ्याने स्वतःला प्रेषित मानलं. त्याच्यानंतर ज्याला कलियुग म्हणतात, त्या कलियुगामध्ये एक अशी व्यक्ती अवतरली जी असा दावा करते की मी नैसर्गिक प्रक्रियेने जन्माला आलेलो नाही. माझा जन्म हा वेगळ्या पद्धतीने झालेला आहे आणि मी ईश्वराचा अंश आहे, ईश्वराचा अवतार आहे. आणि पार्लमेंटने याला मान्यता दिलेली आहे कारण पार्लमेंटमध्ये हा विषय आलेलाच होता ना. पार्लमेंटने हा झाला एक साक्षात्कार त्या व्यक्तीला. आणि मग दुसरा साक्षात्कार कदाचित 11 जुलै 2024ला झाला असावा. कारण त्यांच्या आदेशाने 12 जुलै 2024ला भारताच्या महामहिम गृहमंत्र्यांनी एक अधिसूचना जारी केली आणि ती अधिसूचना म्हणते की 25 जून 1975ला संविधानाची हत्या झालेली आहे. कारण हा साक्षात्कार आहे. हिंदू धर्म हा साक्षात्कारी धर्म आहे, मुस्लिम धर्म हा साक्षात्कारी धर्म आहे, ख्रिश्चन धर्म हा साक्षात्कारी धर्म आहे. कारण हे सगळे ईश्वराने निर्माण केलेले धर्म आहेत असं मानलं जातं. आणि त्यांच्या जे कोणी संस्थापक असतील त्यांना त्या ईश्वराने साक्षात्कार दिला आणि म्हणून ते धर्म अस्तित्वात आले. बुद्धाच्या धम्माविषयी बुद्ध म्हणतात, बाबासाहेब म्हणतात, जग म्हणतं की आविष्कारी धर्म आहेत. आविष्कारी म्हणजे नैसर्गिक प्रक्रियेने जन्माला आलेल्या माणसाने आविष्कृत केलेले, शोधलेले हे धम्म आहेत जीवनाच्या अनुभवाच्या आधारावर. आणि म्हणून धर्म आणि धम्मामध्ये फरक करताना एकाला साक्षात्कारी धर्म म्हणतात तर दुसऱ्याला आविष्कारी धम्म म्हणतात. जगात बुद्ध धम्म हा एकमेव धम्म असा मानला जातो की जो एक आविष्कारी धम्म आहे. तर असं ह्या साक्षात्कारी पुरुषाला 10 वर्ष सत्तेत असताना 2014 ते 24 साक्षात्कार नाही झाला. कारण तोपर्यंत त्याला मी ईश्वराचा अंश आहे हा साक्षात्कार झाला नव्हता. परंतु 2024मध्ये साक्षात्कार झाला आणि त्याच्यानंतर दुसरा साक्षात्कार झाला. आणि मग त्यांच्या आदेशाने भारताच्या गृहमंत्र्यांनी एक अधिसूचना जारी केली जी अधिसूचना म्हणते 25 जूनला संविधानाची हत्या झाली आणि त्यामुळे हा दिवस आपण संविधानाची हत्या दिवस म्हणून पाळावा अशा प्रकारची ती सूचना आहे. याच्यावर आपण विचार करूया. विचार करताना RSS, मोदी किंवा भाजप यांच्या दृष्टिकोनातून नाही, यांच्याप्रती पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून नाही, किंवा काँग्रेस किंवा इंडिया यांच्या दृष्टिकोनातूनही नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने स्थापित लोकशाही यांच्या दृष्टिकोनातून आपण या प्रश्नाकडे पाहूया, कोणत्याही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनाने न पाहता. मला पाणी नको सुद्धा. मी 4 गोष्टी मांडू इच्छितो आपल्यापुढे. पहिलं तर आणीबाणी संबंधी संविधानात काय तरतुदी आहेत. दुसरं आणीबाणी संबंधी संविधान सभेत काय चर्चा झाल्यात. तिसरं
कोणत्या परिस्थितीमध्ये 25 जून 1975ला आणीबाणी लादली गेली, आणि चौथं, वर्तमान परिस्थितीमध्ये ही घोषणा का करावी लागली. अशा पद्धतीने मी हा विषय मांडतो, त्यामुळे मला थोडासा जास्त वेळ लागणार होता, म्हणून मी लोखंडे सरांना विनंती केली आणि माईक मागून घेतला. आणीबाणीच्या तरतुदीमध्ये संविधानाच्या भाग 18मध्ये एकंदर 352 ते 360 एवढे अनुच्छेद आहेत. 352 ते 360. अनुच्छेद 352 म्हणतो, आणीबाणीची उद्घोषणा भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता ज्यामुळे धोक्यात आली आहे, मग ती युद्धामुळे असो, परचक्रामुळे असो किंवा सशस्त्र बंडामुळे असो, अशी गंभीर आणीबाणी अस्तित्वात आहे, याबद्दल जर राष्ट्रपतीची खात्री झाली असेल तर त्याला संपूर्ण भारताच्या किंवा त्यांच्या राज्यक्षेत्रापैकी उद्घोषणेमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या त्या भागाच्या बाबतीत अशी आणीबाणीची घोषणा करता येईल. म्हणजे आणीबाणी केव्हा घोषित करता येते? 3 कारणं दिलेली आहेत. एक तर युद्ध सुरू असेल, शत्रू राष्ट्राशी युद्ध सुरू असेल, शत्रू राष्ट्रात आक्रमण करण्याची संभावना असेल, किंवा देशांतर्गत शस्त्रास्त्र बंड होण्याची शक्यता असेल. तर या ठिकाणी पूर्वी जो मूळ अनुच्छेद होता त्यामुळे अंतर्गत अशांतता हा शब्द होता. पूर्वी कोणता शब्द होता? अंतर्गत अशांतता. त्याच्याऐवजी 44व्या संविधानानुसार लिहिण्यात आलेलं आहे की सशस्त्र बंडाची शक्यता असेल तर. हे परिवर्तन झालं. म्हणजे आणीबाणी लावण्यासाठी ह्या संशोधनापूर्वी 3 गोष्टींची गरज होती, हे लक्षात घ्या. 1 तर युद्ध शत्रू राष्ट्राशी, 2 शत्रू राष्ट्राकडून आक्रमणाची संभावना, आणि 3 अंतर्गत अशांततेऐवजी सशस्त्र बंड होण्याची संभावना असेल तर राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकतात. राष्ट्रपतीला हा अधिकार जरी असला तरी त्याची प्रक्रिया वेगळी आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच अनुच्छेदामध्ये प्रक्रिया अशी आहे की सर्वप्रथम देशात किंवा विशिष्ट भागात जिथे बंडाळी झालेली असेल, जिथे शत्रुपक्षाने आक्रमण केलेलं असेल, समजा काश्मीरवर आक्रमण झालं, संपूर्ण देशात आणीबाणी लावायची गरज नाही, काश्मीरपुरती लावता येईल एका प्रदेशामध्ये. पाकिस्तानने आक्रमण केलं, जर आवश्यकता असेल तर लावली पाहिजे, काही आवश्यक नाही. तर त्याकरता सर्वप्रथम मंत्रिमंडळाने निर्णय घेतला पाहिजे. निर्णय कोणी घेतला पाहिजे? मंत्रिमंडळाने. मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यावर राष्ट्रपतीकडे त्याची शिफारस केली पाहिजे, आणि राष्ट्रपतीकडे शिफारस केल्यानंतर राष्ट्रपतीने त्याला मंजुरी दिली पाहिजे. आता असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपलं संविधान मोठं कॉम्प्लिकेटेड आहे. मी मजेदार हा शब्द वापरणार नाही कारण तो शब्द येतो मला, परंतु याला काय म्हणावं आणि काय बाबासाहेबांनी काय लिहून ठेवलेलं आहे कधी कधी समजायला मार्ग नाही. राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतील, म्हणजे निर्णय कोणाचा? राष्ट्रपतीचा. परंतु सूचना कोणाची? मंत्रिमंडळाची. परंतु संविधान असं म्हणतं की मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला साधारणपणे राष्ट्रपती नाकारणार नाहीत. आता आली की नाही पंचायत? परंतु कधी कधी जर राष्ट्रपतीला वाटलं तर पुनर्विचारासाठी राष्ट्रपती तो प्रस्ताव पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात. एवढं राष्ट्रपतीला एवढा याला काय म्हणू की डिस्क्रिशनरी पॉवर आहे की पुनर्विचारासाठी, आणि पुनर्विचारानंतरही तीच शिफारस करण्यात आली तर राष्ट्रपतीला सही करावी लागते. माझ्या माहितीत एकच उदाहरण आहे KR नारायणनचं, ज्यांनी पुनर्विचारार्थ एक प्रस्ताव संसदेकडे परत पाठवलेला होता. त्याचं दुसरं उदाहरण नाही आहे, कारण तो साधारणपणे आतापर्यंत झालेल्या सर्वच राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाने केलेली शिफारस स्वीकारलेली आहे. काही आपल्या विवेकाचा उपयोग करतात, काही रबर स्टॅम्प असतात. काही
रबर स्टॅम्प असतात. उदाहरणार्थ 1975 साली जे राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद, कोण राष्ट्रपती होते? फखरुद्दीन. त्यांना रबर स्टॅम्प राष्ट्रपती म्हटलं गेलेलं होतं, कारण आणीबाणीच्या प्रस्तावावर त्यांनी रात्री 12:30 वाजता, तेही स्नानगृहात असताना सही केली असं म्हटलं जातं. खरं काय आता स्नानगृहात कोणी जाऊन पाहिलं माहीत नाही, परंतु सही केली असं म्हटलं जातं. आधुनिक काळात, अर्वाचीन आताच्या काळात जर रबर स्टॅम्प राष्ट्रपतीचं उदाहरण द्यायचं झालं तर रामनाथ कोविंद आहेत आणि द्रौपदी मुर्मू आहेत, महामहिम आहेत. त्यांचा अपमान व्हावा असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु पंतप्रधानाने प्राईम मिनिस्टरने केलेल्या अनेक शिफारसी या संविधानाला सुसंगत नसतानाही राष्ट्रपतींनी त्या मानलेल्या आहेत आणि त्यामुळे यांनाही रबर स्टॅम्प राष्ट्रपती असं म्हणता येईल. तर अशा हा मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतीला लेखी कळवावा लागेल. आता अशी जर आणीबाणी लागली तर याचे काय परिणाम होतील? पहिला परिणाम असा होतो की राज्य सरकार, देशाभरात जर आणीबाणी लागलेली असेल तर देशभरात जेवढी काही राज्य सरकारे आहेत ते त्यांचा कार्यकारी भाव, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स सगळ्या सेंटरला जातात. त्यांच्या कार्यकारी शक्ती ज्या आहेत, कार्यकारी अधिकार जे आहेत, ते सर्व अधिकार कोणाकडे जातात? केंद्राकडे जातात आणि केंद्राच्या निर्देशानेच राज्य आपला कारभार करू शकतात. ही झाली पहिली बाब. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसुलाचं वाटप कसं करावं, सरकारला आगम कसा प्राप्त व्हावा याच्या तरतुदी केंद्र सरकार करेल. परचक्र किंवा स्थित आहे राज्यातील संविधानिक अनुच्छेद 256 म्हणतो, राज्यातील संवैधानिक यंत्रणा बंद पडली असं जर राज्यपालाने शिफारस केली तर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. हाही या आणीबाणी संबंधीच्या कलमातील एक कलम आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे कलम आहे त्या कलमामध्ये एक कलम असंही आहे की आर्थिक आणीबाणी लावता येते. देशामध्ये जर अर्थव्यवस्था अशा प्रकारची असेल, गोंधळाची असेल, एखाद्या राज्याची वगैरे असेल, आतापर्यंत अशी आणीबाणी कोणी लावली नाही, त्यामुळे ते प्रावधान आहे. सगळ्यात महत्त्वाचा बाब असा आहे की आणीबाणीच्या काळामध्ये अनुच्छेद 19 वर प्रतिबंध लावता येतात. हा सेपरेट उल्लेख आहे म्हणून सांगतो. अनुच्छेद 19 काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य याच्यावर प्रतिबंध लावता येतो. आणीबाणीच्या काळात हे प्रतिबंध लावलेले असल्यामुळे, कारण त्यावेळी मी PWS कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो, त्यावेळी 75 साली PWS कॉलेजमध्ये मी 1972ला लागलो होतो, नवीन प्राध्यापक होतो आणि NSSचा कॅम्प घेऊन आम्ही पवनारला गेलेलो होतो. आणि जेव्हा आणीबाणीची घोषणा झाली तेव्हा विनोबा भावेंची प्रतिक्रिया होती की हे अनुशासन पर्व आहे. अनुशासन पर्व आहे. अनुशासन पर्व का म्हटलं? गाड्या गोळ्या वेळेवर चालायला लागल्या, लोक वेळेवर कामाला यायला लागले वगैरे वगैरे, जे काही असेल नसेल ते. आणि मग विनोबा भावेवर खूप टीका झाली इंदिरा गांधींचे आणि आणीबाणीचे समर्थक म्हणून, कारण त्यांनी अनुशासन पर्व म्हटलं म्हणून. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं येतात आणि त्या काळी बंधनं इतकी कठोर होती की अनेक वर्तमानपत्रांनी संपादकीय छापलं नाही, पेज ब्लॅक ठेवला, कोरा नाही काळ्या रंगाचा ठेवला. आम्ही आणीबाणीचा निषेध करतो हे सांगण्याकरता वर्तमानपत्र असे ब्लॅक असत. अनेक पद्धतीने अभिव्यक्ती अंडरग्राऊंड झालेत लोक वगैरे 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 सगळं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 19 अनुच्छेद हा. आणि त्यानंतरही जर आवश्यकता असेल तर मूलभूत हक्काच्या अध्यायातील मूलभूत हक्कांचा संकोच केला जाऊ शकतो. मूलभूत हक्काच्या अधिकारात जेवढे काही अधिकार दिलेले असतील
त्या सर्वांचा संकोच केला जाऊ शकतो, परंतु फक्त अपवाद ठेवलेला आहे अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21. हे दोन मूलभूत हक्क अपवाद आहेत. अनुच्छेद 20 आहे की प्रस्थापित कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीने अपराध केला असेल तरच त्याला अपराधी ठरवावं. प्रस्थापित कायद्यानुसार अपराध असेल तर, प्रस्थापित कायद्यात एखादी कृती जरी समाजविरोधी असेल किंवा समाजाला मान्य नसेल, पण प्रस्थापित कायदा त्या कृतीला अपराध मानत नसेल तर त्या व्यक्तीला अपराधी म्हणून त्याच्यावर कारवाई करता येणार नाही. तर हा अनुच्छेद कायम ठेवून आणि एका व्यक्तीला कायद्यात दिलेल्या शिक्षेपेक्षा अतिरिक्त शिक्षा देता येणार नाही किंवा एकाच अपराधाकरता दोनदा दंड करता येणार नाही, असं ते प्रावधान आहे. आणि अनुच्छेद 21 जिवंत राहण्याचा हक्क आहे. आणि हा हक्क म्हणजे जर सरकारने अनधिकृतरित्या अटक केलेली असेल तर अनेक सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय प्रावधान आहेत, हे दोन हक्क सोडले तर. म्हणजे महत्त्वाचं काय आहे, जर आणीबाणी घोषित झाली तर राज्याचे अधिकार केंद्राकडे येतात. दुसरं, राष्ट्रपती राजवट लागू करता येते आणि लोकांच्या दृष्टीने मूलभूत अधिकार संकोचित केले जातात, मूलभूत अधिकार निलंबित केले जातात. आणि अशा प्रकारे अनुच्छेद 352 ते 360 तुमच्याकडे संविधान आहे, तुम्ही त्या संविधानात जाऊन वाचावं. अनुच्छेद 352 ते 360 अशा पद्धतीने एवढ्या अनुच्छेदामध्ये आणीबाणीचा विस्ताराने उल्लेख करण्यात आलेला आहे. या परिप्रेक्ष्यामध्ये आपण आता संविधान सभेत जाऊया. संविधान सभेत ज्या चर्चा झाल्यात त्याविषयी मी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो. डिबेट्स असतील तर अवश्य वाचा, फार इंटरेस्टिंग आहे. यावर 2, 3, 4, 19 आणि 20 ऑगस्ट आणि 16 ऑक्टोबर 1949 इतके दिवस चर्चा झाल्यात. किती दिवस चर्चा झाल्यात? 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट आणि 16 सप्टेंबर, म्हणजे एकूण 6 दिवस यावर चर्चा झाल्यात. फारच गंभीर चर्चा झाल्यात. अनेक सदस्यांनी यावर भाग घेतला. त्यामध्ये विशेषतः गांधींच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य संग्रामात सहभागी असलेल्या सदस्यांनी हिरिरीने भाग घेतला आणि या आणीबाणीच्या तरतुदींना घोर विरोध केला. एके ठिकाणी विरोध करताना कामत म्हणतात, वाचावं हे, कामत म्हणतात, मी ईश्वराला प्रार्थना करतो की डॉक्टर आंबेडकरांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी हे सगळं परत घ्यावं. इतका कठोर विरोध केला गेला. काय म्हणतात कामत? मी ईश्वराला प्रार्थना करतो की डॉक्टर आंबेडकरांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी या जी काही प्रावधानं केलेली आहेत ही परत घ्यावीत, कारण हे ब्रिटिशांनी जेवढा आमच्यावर त्यांच्या राज्याच्या सुरक्षिततेकरता जेवढे अन्याय अत्याचार केले, कदाचित त्याच्यापेक्षा आमचंच राज्य आमचे अधिकार काढून घेईल आणि आमच्यावर अधिक अत्याचार करण्याची शक्यता आहे. परंतु डॉक्टर आंबेडकर वेगळ्या पद्धतीने विचार करत होते. परचक्राचं आक्रमण आहे, अंतर्गत बंडाळी आहे, अंतर्गत अशांतता आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा अधिकार राज्याकडे असणं आवश्यक आहे, अन्यथा राज्य संकटात येईल. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना अशी वाटत होती की आपण लोकशाहीवादी लोक जर आहोत, संविधानिक नैतिकता जर पाळू, तर माझी अशी अपेक्षा आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात, की याला ही जी प्रावधानं आहेत ही संविधानात डेड लेटर म्हणून अस्तित्वात राहतील. मृत शब्द, मृत लेख म्हणून अस्तित्वात राहतील, म्हणजे आहेत परंतु ज्याचा उपयोग कोणालाही करायची गरज नाही किंवा कोणालाही करावासा वाटणार नाही अशा पद्धतीने आहेत. आणि मग शेवटी डॉक्टर आंबेडकर म्हणतात, एवढं सर्व जरी होत असलं तरीही लोकशाही आहे. लोकशाहीतून हिटलर जन्माला आला नाही का? लोकशाहीतून हिटलर जन्माला आला, लोकशाहीतून एर्दोगान जन्माला आला तुर्कस्तानचा, लोकशाहीमधून ट्रम्प येणार आहे, आलाच तर. कारण तो 81 वर्षाचा बायडन म्हणतो की मी काही जरी झालं तरी मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार नाही. तो झेलेन्स्कीला पुटिन म्हणतो, स्वतःला म्हणतो की मी ओबामाच्या काळामध्ये
उपराष्ट्रपती होतो वगैरे वगैरे जे काही बोलतो तो स्वतःला स्त्रीलिंगी बोलतो, स्वतःला पुल्लिंगी बोलतो ओबामाला, आणि मग अशा पद्धतीने तो सगळं बोलतो. त्याला माघार घ्या म्हणतात, तो माघार घ्यायला तयार नाही, अमेरिकेचं काय होईल माहीत नाही असं बोललं जातं. त्याच लोकशाहीने इंदिरा गांधी आली, त्याच लोकशाहीने मोदी आले. परंतु एवढं सगळं असतानाही संविधानात ही प्रावधानं का? डॉक्टर आंबेडकर म्हणतात ही प्रावधानं आवश्यक आहेत, कारण एखादी गोष्ट आहे आता आपण वापरत नाही, पण कधी काळी आम्ही बोलत होतो, आगपेटी आहे. संविधान ही आगपेटी. आगपेटीने अंधाऱ्या झोपडीत मेणबत्ती लावता येते, आगपेटीने अंधाऱ्या झोपडीला आग लावता येते. आगपेटीला दोष देणार की ज्याच्या हातात ती आगपेटी आहे त्याला दोष देणार? ज्याच्या हातात ती आगपेटी आहे त्याला दोष देणार. डॉक्टर आंबेडकर म्हणतात असं जरी झालं तरी लोकशाहीमध्ये लोक संविधान जिवंत ठेवतील. आणि म्हणून 1977ला इंदिरा गांधींना लोकसभेची निवडणूक घोषित करावी लागली. इंदिरा गांधींचा पराभव झाला म्हणून 2024ची नियमित निवडणूक पार पडली आणि सत्ताधारी पक्ष 303 वरून 240 वर आला आणि संविधान बचाव याचं संरक्षण करता आलं नाही, यांच्यामुळे संविधानाला धोका आहे या आरोपाचा प्रतिकार करता आला नाही. म्हणून 25 जून हा संविधानाचा हत्या दिवस म्हणून घोषित करण्याची पाळी आली. याला कारण लोक आहेत म्हणून आणीबाणीतून संविधान जिवंत राहिलं. लोक आहेत म्हणून 2024 सालीही संविधान जिवंत राहिलं, राज्यकर्त्याची इच्छा असो अथवा नसो. याच्यावर चर्चा झाल्यात मी तुम्हाला सांगितलं. 2 ऑगस्टला अनुच्छेद 275वर चर्चा झाली. म्हणजे अनुच्छेद 275 याच्याकरता म्हणतो मी कारण हा अनुच्छेद मसुद्यामधला आहे, त्याचे क्रम नंतर बदलेत. डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्ताव मांडला, चर्चा झाली आणि मग डॉक्टर आंबेडकरांची स्थिती काय होती वारंवार सांगतो मी. अध्यक्ष डॉक्टर आंबेडकरांना विचारतात, डॉक्टर आंबेडकर मे यू लाईक टू स्पीक? ते डॉक्टर आंबेडकर तुमची बोलायची इच्छा आहे, तुम्ही बोलू इच्छिता का? डॉक्टर आंबेडकर म्हणतात, सदस्यांनी खूप वेळ घेतला, त्यांची इच्छा असेल मी काही बोलावं तर मला आनंद होईल, परंतु आता माझी बोलायची इच्छा नाही आहे, कदाचित मला वेळ मिळाला तर मी उद्या बोलेन. डॉक्टर आंबेडकरांचं आहे. संविधान सभा म्हणते बोलावं, अध्यक्ष म्हणतात बोला. आज तर आपण माईक सोडायला तयार नाही. मी माईक मागून घेतला वेळ जास्त पाहिजे म्हणून. परंतु डॉक्टर आंबेडकरांना बोला म्हणून सांगितलं जात असतानाही संविधान सभेत कोण बसलेले असतील कल्पना करा, तरी डॉक्टर आंबेडकर म्हणतात मी आज बोलत नाही. आणि मग पहिला 352चा अनुच्छेद डॉक्टर आंबेडकरांनी उत्तर दिलं नाही. सुचवलेली अनेक संशोधनं डॉक्टर आंबेडकरांनी नाकारलीत आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्तुत केलेला अनुच्छेद जसाचा तसा स्वीकृत झाला. 3 ऑगस्टला डॉक्टर आंबेडकरांनी पुन्हा प्रस्ताव मांडला. पुन्हा अध्यक्ष विचारतात शेवटी प्रस्तावावर मतदान घेण्याच्या शेवटी, डॉक्टर आंबेडकर तुम्हाला काही बोलायचं आहे का? डॉक्टर आंबेडकर म्हणतात नो सर थँक्यू व्हेरी मच. आणि मग अनुच्छेद स्वीकृत होतो. हे सगळं वाचलं तर मोठं इंटरेस्टिंग वाटतं की डॉक्टर आंबेडकरांना बोला असं सुचवलं जातं, परंतु डॉक्टर आंबेडकर तयार नसत. त्याच्यानंतर अनुच्छेद 355, 356 आणि 357 यावर चर्चा आरंभ झाली नंतरच्या दिवशी. परंतु डॉक्टर आंबेडकर म्हणतात 354वर आपण नंतर चर्चा करूया आणि बाकीच्या याच्यावर एकत्रित चर्चा झाली आणि ते सगळे स्वीकारले झाले. 4 ऑगस्टला ही चर्चा कंटिन्यू झाली आणि मग डॉक्टर आंबेडकर बोलतात, आय डू नॉट थिंक दॅट देर इज एनिथिंग विच हॅज इमर्ज फ्रॉम द डिबेट विच रिक्वायर्स मी टू मॉडिफाय माय ॲटिट्यूड टुवर्ड द प्रिन्सिपल्स दॅट आर एम्बॉडीड इन द आर्टिकल्स. डॉक्टर आंबेडकरांवर या बाबतीमध्ये कठोर टीका करण्यात आली होती की डॉक्टर आंबेडकरांनी
आपला ॲटिट्यूड बदलावा, या संबंधीचा आपला दृष्टिकोन अधिक मॉडिफाय करावा वगैरे वगैरे. आणि यावेळी एक सदस्य होते पंडित हृदयनाथ कुंजरू म्हणून, त्यांच्याबरोबर मोठं हॉट डिस्कशन झालं. पण तो डॉक्टर आंबेडकर म्हणतात, सदस्यांनी जी काही मतं मांडली त्या आधारावर मला असं वाटत नाही की माझं मत परिवर्तन करण्याची किंवा माझ्या प्रवृत्ती काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. आणि मग तरीही कामत म्हणतात की जी काही संशोधनं मांडली गेलेली आहेत त्या संशोधनावर डॉक्टरांनी उत्तर द्यावं. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, सगळ्याच बाबीचा विचार करत बसलो तर मला दिवस नाही पुरणार. ज्या महत्त्वाच्या बाबी होत्या त्याच्यावर मी बोललेलो आहे, ज्या मला महत्त्वाच्या वाटल्या नाहीत त्यावर बोलायची माझी इच्छा नाही, त्याकरता माझ्याकडे वेळही नाही, असं डॉक्टर आंबेडकर बोलतात. लक्षात आलं का? हे समजून घ्या की डॉक्टर आंबेडकर संविधान सभेमध्ये कशा प्रकारे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, जे मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यांनाच उत्तर देणार. आणि अध्यक्ष म्हणतात, आय कांट फोर्स डॉक्टर आंबेडकर टू रिप्लाय इन ए पर्टिक्युलर वे. सदस्याची जरी इच्छा असली तरी डॉक्टर आंबेडकरांनी विशिष्ट पद्धतीने उत्तर द्यावं, सगळ्या संशोधनाला उत्तर द्यावं, अशी जबरदस्ती मी त्यांच्यावर करू शकत नाही. ते स्वतंत्र आहेत त्यांना हवं तसं उत्तर द्यायला. ते स्वतंत्र आहेत त्यांना हवं तसं उत्तर द्यायला ते स्वतंत्र आहेत. याचा पुढे अर्थ असाही होतो की सदस्य स्वतंत्र आहेत त्या प्रस्तावावर इच्छेनुसार मतदान करायला. बरोबर आहे? याचा दुसरा अर्थ काय होतो? त्यांना उत्तर द्यायचं स्वातंत्र्य आहे, त्यांचं उत्तर तुम्ही स्वीकारा आणि त्यांचा प्रस्ताव मान्य करा असा त्याचा अर्थ नाही. परंतु तरीही डॉक्टर आंबेडकरांनी हेच नाही, मांडलेला कोणताही अनुच्छेद नाकारला गेला नाही. लक्षात येतं का परिस्थिती कशी होती? येतं लक्षात परिस्थिती कशी होती? तर अशा पद्धतीने अनुच्छेद 356-57 स्वीकृत झालेत. 4 ऑगस्टला अनुच्छेद 358 आला, संशोधन नाकारलं गेलं, अनुच्छेद स्वीकृत झाला. 19 ऑगस्टला 354 अनुच्छेद संविधान सभेत मांडला गेला. 20 ऑगस्टपर्यंत चर्चा कंटिन्यू झाली. या चर्चेमध्ये पंडित हृदयनाथ कुंजरू, संविधान सभेमध्ये जे अत्यंत विद्वान वगैरे सदस्य समजले जात होते, त्यामध्ये पंडित हृदयनाथ कुंजरू, पंडित लक्ष्मीकांत मित्र वगैरे वगैरे ही सदस्यांची नावं आवर्जून घेतली जातात. आणि मग पंडित हृदयनाथ कुंजरू डॉक्टर आंबेडकरांवर फार कठोर टीका करत होते. त्यांचं म्हणणं असं होतं की ही इज ए अथॉरिटेरियन. असं काही बोलतात की आमच्या भावनाला ठेस पोचते. त्यांनी थोडंसं माइल्ड बोलावं अशी त्यांची अपेक्षा असते. पण डॉक्टर आंबेडकरांची स्टाईल जी होती, आणि मग ते म्हणतात की कुंजरू म्हणतात, हॉट डिस्कशन झालं आणि तरी अनुच्छेद 354 झाला, अनुच्छेद 359 झाला आणि मग बाकी अनुच्छेद 360 झाला. डॉक्टर आंबेडकरांनी सर्व संशोधनं नाकारली आणि शेवटी मग डॉक्टर आंबेडकर प्रेसिडेंट म्हणतात, हॅव यू एनिथिंग टू से. पुन्हा 360च्या शेवटी डॉक्टर आंबेडकरांना विचारलं जातं की तुम्हाला काय बोलायचं आहे का? डॉक्टर आंबेडकर म्हणतात, इफ यू थिंक इट नेसेसरी आय विल स्पीक. अध्यक्ष महोदय, तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर मी बोलतो. प्रेसिडेंट म्हणतात, नाही नाही, माझ्या बोलायचा तसा काही अर्थ नव्हता. मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात की माझी काही बोलायची इच्छा नाही. आणि अशा पद्धतीने हे सर्व अनुच्छेद स्वीकारले गेलेले आहेत. हे सर्व अनुच्छेद अशा पद्धतीने स्वीकारले गेलेले आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत समर्पकपणे हे अनुच्छेद मांडलेत आणि हे अनुच्छेद स्वीकार करून घेतलेत त्या पद्धतीमध्ये. 4 नोव्हेंबर 1948ला संविधानात संशोधन न करताही बदल करता येतो. संविधानात संशोधन न करताही बदल करता येतो, हे डॉक्टर आंबेडकरांचं विधान नेहमी लक्षात ठेवावं मोदीच्या बाबतीमध्ये. इंदिरा गांधींनी संविधानात संशोधन केलं, परंतु मोदींनी संविधानात संशोधन न करताही संविधान बदलण्याचे प्रयास केलेले आहेत. हा फरक आहे दोघांमध्ये. इंदिरा गांधींनी केलं संशोधन, त्याच्याकरता ती दोषी ठरली. कोणत्या परिस्थितीत ते केलं गेलं ते आपण पाहूया, परंतु त्याच्याकरता ती दोषी ठरली. परंतु मोदींनी जी नीती अवलंबलेली आहे ती नीती अवलंबलेली आहे संविधानात संशोधन न करताही
संविधानात संशोधन न करताही संविधानात बदल करण्याची, परिवर्तन करण्याची नीती अवलंबलेली आहे. दॅट इज मोर डेंजरस असं म्हणतात. आणि मग हे कोण करतात? डॉक्टर आंबेडकर म्हणतात कोण करतात? जे संविधानिक नैतिकता मान्य करत नाहीत, जे संवैधानिक नैतिकता पाळत नाहीत, अशा व्यक्ती करतात. डॉक्टर आंबेडकर हार्डकोर डेमोक्रॅट म्हणून मानले जातात. हाडाचे लोकशाहीवादी, लोकशाहीप्रती समर्पित व्यक्तिमत्व म्हणून मानलं जातं. प्रत्येक प्रावधान संविधानामध्ये चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. तुम्हाला मी सांगितलं की आणीबाणीचं प्रावधान करायचं असेल तर पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक बोलवावी लागते, मंत्रिमंडळाने लिखित शिफारस करावी लागते, ती शिफारस राष्ट्रपतीकडे जाते, त्यानंतर पार्लमेंट त्याला अनुमोदन करते, याला चेक्स अँड बॅलन्सेस म्हणतात. इतकी सगळी व्यवस्था केल्यानंतरही जर मंत्रिमंडळ अंकित असेल, स्वतंत्र बुद्धीचे लोक नसतील, मी भक्त आहे म्हणून माझा एकही सदस्य लोकसभेत नसतानाही दुसऱ्यांदा मी मंत्री झालो, असे जर मंत्री असतील तर ते बोलतील का? मग मंत्री भक्त, संसदेमध्ये थंपिंग मेजॉरिटी आणि राष्ट्रपती रबर स्टॅम्प, काय उपयोग आहे चेक्स अँड बॅलन्सेसचा? काही उपयोग नाही. परंतु डॉक्टर आंबेडकर म्हणतात आणि म्हणून मग या संसदेत डेड लेटर, परंतु तरीही आणीबाणीची घोषणा झाली. ही आणीबाणीची घोषणा कोणत्या परिस्थितीत झाली? 1975ला त्याचा विचार करा. 1973 साली गुजरातमध्ये एक आंदोलन झालं, ज्याला नवनिर्माण आंदोलन म्हणतात. हे नवनिर्माण आंदोलन आरक्षणाविरोधी होतं. मध्ये अशी आंदोलनं होत असतात. नवनिर्माण आंदोलन हे आरक्षण विरोधी होतं. 1973ला झालं, 1991-92ला मंडल आयोगाविरुद्ध मोठं आंदोलन झालं, 2009ला यूथ फॉर युनिटी नावाने दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं, ज्या आंदोलनाचं केंद्र ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस होतं. नागपूरमधून एक आंदोलन सुरू झालं, ज्याला मेरिट बचाव, देश बचाव, सेव्ह इंडिया, सेव्ह इंडिया, ही सगळी आंदोलनं RSS स्पॉन्सर्ड होती. ही सगळी आंदोलनं, आरक्षणाच्या विरोधात झालेलं प्रत्येक आंदोलन हे RSS स्पॉन्सर्ड आहे. मंडल आयोगाचा मंडल विरुद्ध कमंडल असं म्हटलंच गेलं ना. मंडल आयोगाचा तर स्पष्टच आहे, मंडल विरुद्ध कमंडल हा शब्दच होता त्या काळात वापरलेला. कोणी केली सगळी आंदोलनं? यूथ फॉर युनिटी दिल्लीचं आंदोलन तिथलंच होतं, नागपूरचं आंदोलन सेव्ह मेरिट सेव्ह इंडिया तिथलंच होतं. ही सगळी आंदोलनं. तर त्या नवनिर्माण समितीने जे आंदोलन सुरू केलं, नवनिर्माण आंदोलन सुरू झालं, मुळात हे आंदोलन आरक्षण विरोधी होतं. या गुजरातच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त व्हावं म्हणून त्यावेळी जयप्रकाश नारायण एक नेता होते, गांधीवादी होते, फार मोठे गांधीवादी मानले जातात. आजही त्यांना फार श्रद्धेने पाहिलं जातात लोक. आणि खेदाची बाब अशी की त्यांच्या प्रयत्नाने 1977 साली जनता सरकार आलं. मोरारजी देसाई, आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही, मोरारजी देसाई प्रधानमंत्री झालेत आणि हे मला वाटतं जसलोक हॉस्पिटल दिल्लीमध्ये ॲडमिट होते. कोण? जयप्रकाश नारायण जिवंतपणे मृत झाल्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली होती. असं मजेदार आहे. केली होती ना. तर आठवत जाणं अशा गोष्टी मीच आठवल्या पाहिजेत. जिवंत असतानाच मृत झाल्याची घोषणा केलेली होती. असे हे जयप्रकाश नारायण, इंदिरा आणि नेहरूंचे कट्टर विरोधक. या जयप्रकाश नारायणांना नवनिर्माण समितीच्या आंदोलनाचं नेतृत्व प्रदान करण्यात आलं. याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त व्हावं. आणि मग त्यांनी त्या आंदोलनाला नाव दिलं संपूर्ण क्रांती आंदोलन. त्या आंदोलनाला काय नाव देण्यात आलं? संपूर्ण क्रांती आंदोलन. BJP, त्यावेळी BJP नव्हती, त्यावेळी जनसंघ होता, त्यावेळी भारतीय जनसंघ होता. जनसंघ
मुळात RSS अशा आंदोलनांचा लाभ घेतं, आपला फायदा घेतं. उदाहरणार्थ आपण वंदना संघानं खरंच स्वतःचा अभिमान वाढायला पाहिजे. जेव्हा अण्णा हजारेचं आंदोलन झालं, कोण होतं या आंदोलनात आणि कोणाला फायदा झाला? केजरीवालला झाला, निश्चितच झाला, पण त्याच्यापेक्षा जास्त फायदा कोणाला झाला? RSS BJPला झाला, त्याच्यापेक्षा जास्त फायदा. आणि कोण अण्णा हजारे? वंदना संघाचा धम्मघोष हे एकमेव मासिक असं आहे ज्या मासिकामध्ये आपण एक अंक काढला ज्यामध्ये म्हटलं की अण्णा हजारे हे लोकशाही विरोधी आहेत. आणि हे सिद्ध केलं, आपण मांडलेलं आहे. ते अंक त्या काळचे जर कोणाला उपलब्ध असतील तर जरूर वाचावे. फक्त वंदना संघाने मांडणी केलेली आहे की अण्णा हजारे हे लोकशाही विरोधी आहेत. पॅरलल एक संस्था स्थापित करू इच्छितात भ्रष्टाचार निर्मूलनाचं. कोण विचारतं आज कुठे आहेत अण्णा हजारे? कोण विचार? मेला की जिवंत आहे कोण विचार? परंतु मोठं कोण केलं? मीडियाने केलं. मोठं कोणी केलं? RSSने केलं. मोठं कोणी केलं? त्यावेळी जनसंघ होता, BJP होतं, BJPने केलं. सगळं होतं. ज्या रामदेव बाबाचा उदो केला जातो त्या रामदेव बाबाला 50 लाख रुपये दंड झाला. 14 प्रॉडक्ट्स त्याचे बंद झालेत, जाहिरातीवर प्रतिबंध आला, तरी तो बाबा आहे, तरी तो बाबा आहे. हा भारत आहे. तर मग हे आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये जयप्रकाश नारायण संपूर्ण क्रांती आंदोलन, काय नाव दिलं? या आंदोलनामध्ये जयप्रकाश नारायणांनी आवाहन केलं कोणाला? मिलिटरी आणि पोलीस फोर्सला, की तुम्ही सरकारशी असहकार करावा. लक्षात घ्या परिस्थिती. आणि ते मी 3 गोष्टी सांगितल्या. कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या? परराष्ट्राचं आक्रमण, युद्ध, आक्रमण आणि अंतर्गत बंडाळी. आता म्हटलेलं आहे अंतर्गत अशांतता. जर पोलीस आणि मिलिटरी जर सरकारशी कोऑपरेट करू नये असा जर देशातील एक मान्यवर, त्या तत्कालीन सगळ्यात मोठा गांधीवादी नेता जर आवाहन करत असेल तर देशात लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन काय होऊ शकते? लक्षात घ्या. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, सांगायला पाहिजे. जयप्रकाश नारायणचे म्हणजे जेव्हा 1975च्या आणीबाणीचा विचार करतो तेव्हा ही परिस्थिती मांडता आली पाहिजे की जयप्रकाश नारायण आंदोलन केलं हे लोकशाहीला मान्य आहे, तुमचं आंदोलन लोकशाहीला मान्य आहे, परंतु त्या आंदोलनाच्या नावाखाली जर मिलिटरी आणि पोलीस फोर्सने सरकारशी असहकार करावा असं आवाहन केलं जात असेल तर मोदी लोकशाहीची हत्या म्हणतात, लोकशाहीची हत्या म्हणतात. इथे काय झालं? भीमा कोरेगावला काय झालं होतं 2018 साली? तरीही 4-5 वर्षापासून लोक जेलमध्ये आहेत. ही आणीबाणी आहे की नाही? काय केलं त्यांनी? प्रधानमंत्र्याला मारण्याचा कट केला. अरे पण काय पुरावे आहेत तुमच्याकडे? हा पुरावा मोठा आहे की नाही? जाहीर आवाहन आहे. आणि मग या पार्श्वभूमीवर ती आणीबाणी लावण्यात आली. फक्त त्यामध्ये एक आणखीन आयाम जुळलेला आहे जो नकारात्मक आहे. तो आयाम आहे इंदिरा गांधींच्या निवडणुकीवर अलाहाबाद हायकोर्टामध्ये खटला दाखल करण्यात आलेला होता की या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे. अंडरलाईन करा, सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे. आणि याचिका दाखल करणारे होते राजनारायण. मला वाटतं त्यावेळी त्या रायबरेलीच्या सीटवरून निवडणूक लढल्या होत्या, त्या जिंकून आलेल्या होत्या. राजनारायणने त्यावेळी जस्टिस शहा हायकोर्टाचे जज होते आणि त्यांनी निर्णय दिला की इंदिरा गांधींनी निवडणुकीमध्ये सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे, त्यांना अपदस्थ करण्यात यावं, 6 वर्षापर्यंत त्यांना निवडणूक लढण्याकरता प्रतिबंध करण्यात यावं वगैरे वगैरे ते झालं. आणि मग जयप्रकाश नारायणचं आंदोलनाचं आवाहन बाजूला राहिलं. इंदिरा गांधींनी आपलं पद वाचवण्याकरता आणीबाणी निश्चितच लावली,
पद वाचवण्याकरता निश्चितच लावलेली आहे, यामध्ये काही शंका नाही आहे. परंतु पद वाचवण्याकरता आणीबाणी लावली, हाच मुद्दा आजही बोलला जातो. हाच मुद्दा आजही बोलला जातो. जयप्रकाश नारायणचं आवाहन कोणीही सांगत नाही. जयप्रकाश नारायणचं या परिप्रेक्ष्यामध्ये ती आणीबाणी लावण्यात आलेली होती आणि मग अशा पद्धतीने ती आणीबाणी लावली. 1977ला निवडणूक घोषित झाली आणि 1977ला लोकांनी इंदिरा गांधीला पराजित केलं. परंतु या आणीबाणीचा फायदा सगळ्यात जास्त जर कोणाला झाला असेल तर तत्कालीन जनसंघाला झाला, तत्कालीन RSSला झाला. या आंदोलनामध्ये RSS आणि जनसंघ मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेत. जसं अण्णा हजारेचं आंदोलनामध्ये होतं त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झाले जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली. समाजवादी लोकांनी, विशेषतः मधु लिमये, मधु दंडवते या लोकांनी आक्षेप घेतला यांच्या सहभागावर जयप्रकाश नारायणकडे की हे RSS वाले आहेत, हे संविधान विरोधी आहेत, हे लोकशाही विरोधी आहेत, यांना या आंदोलनात सहभागापासून रोखा. हे सगळं समजून घ्या तुम्ही, हे आवश्यक आहे, रोखावं. जयप्रकाश नारायण म्हणतात जर RSS, लक्षात घ्या, जयप्रकाश नारायण म्हणतात जर RSS, गांधीची हत्या करण्यात कट कारस्थान रचणारा RSS अजूनही त्या आरोपातून मुक्त झालेलं नाही. आणि गांधी भक्त जयप्रकाश नारायण म्हणतात जर RSS संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे, तर मीही लोकशाही विरोधी आहे, संविधान विरोधी आहे. आणखीन काय सर्टिफिकेट पाहिजे? याचा फायदा असा झाला की या आंदोलनाच्या पूर्वी जनसंघाला अस्पृश्य पक्ष समजलं जात होतं. अस्पृश्य म्हणजे ज्यांना कोणताही दुसरा राजकीय पक्ष ज्यांच्याबरोबर जाऊ इच्छित नाही आणि मतदारांनाही ज्यांनी नाकारलेला आहे असा पक्ष. ब्राह्मण बनण्याचा पक्ष, ही इमेज होती. काय इमेज होती जनसंघाची? ब्राह्मण बनण्याचा पक्ष. आणि म्हणून अस्पृश्य पक्ष ही इमेज होती. या आंदोलनात सहभागी झाले आणि मग आंदोलनात सहभागी झाल्यावर 1977च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी पराजित झाले आणि अनेक पक्षांची युती होऊन जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन करण्यात आला. जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन करण्यात आला आणि मग जनता पक्ष स्थापन झाल्यावर प्रधानमंत्री कोण व्हावं यावर चर्चा झाली. जगजीवन रामला तेव्हाही प्रधानमंत्री होऊ दिलं गेलं नाही, कारण जगजीवन राम अस्पृश्य आहे. एक अछूत देश का प्रधानमंत्री कैसे हो सकता है असं बोललं गेलं त्यावेळी. येईल तोही काळ. आणि मग पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित अपुरी असेल माहिती, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि नानाजी देशमुख पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाले आणि केंद्राच्या सत्तेत सहभागी झाले. त्यांची जनसंघाची अस्पृश्यता समाप्त झाली. कशाचा परिणाम? आणि त्यांचा आणीबाणीचे आभार मानायला पाहिजे. आजच्या BJPने आणीबाणीचे आभार मानायला पाहिजे की त्या आणीबाणीने आमची अस्पृश्यता समाप्त केली. जे जन्मापासून लोकशाही विरोधी आहे. कोण? RSS. जन्मापासून लोकशाही विरोधी आहे. तेव्हा संविधान नव्हतं, त्यामुळे संविधान विरोधी आहे असं म्हणू शकत नाही आपण. परंतु जे जन्मापासून लोकशाही विरोधी आहे, जे संविधानाच्या जन्मापासून संविधान विरोधी आहेत, ते आज घोषित करतात की आणीबाणीमध्ये संविधानाची हत्या झाली. हा विरोधाभास आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि मग 1980 साली पुन्हा समाजवादी पक्षाच्या लोकांनी
जे सत्तेमध्ये सहभागी होते, विशेषतः मधुलिमेंचं नाव घेतलं जातं. मधुलिमेंनी पुन्हा एक प्रश्न उपस्थित केला की दुहेरी सदस्यत्व याचा अर्थ जनता पक्षाचं सदस्यत्व आणि RSSचं सदस्यत्व दोन्ही चालणार नाही. सत्तेत सहभागी असणाऱ्या जनसंघाने RSSचं सदस्यत्व नाकारलं पाहिजे, हा मुद्दा आला. जनसंघाने काय पसंत केलं? वाजपेयी, अडवाणी, नानाजी देशमुखांनी काय पसंत केलं? या सर्वांनी सत्ता सोडणं पसंत केलं, परंतु RSSची सदस्यत्व समाप्त करणं पसंत केलं नाही. आणि त्याचा परिणाम जनसंघ जो विलीन झालेला होता जनता पक्षात, ते लोक बाहेर पडले आणि 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. पुढचा इतिहास तुम्हाला माहीत आहे, त्या इतिहासात मी जाणार नाही. आणि मग अशा पद्धतीने या आणीबाणीचे सर्वात मोठे लाभार्थी जर कोणी असतील, तर आजचे मोदी आहेत, जे सत्तेत आलेत. आणीबाणी नसती तर यांची अस्पृश्यता कदाचित समाप्त आली नसती. आता याला काँग्रेसचं पाप म्हणावं की काय म्हणावं काही माहीत नाही, कारण जगामध्ये अशा घटना घडतात, परंतु काही उदार लोक त्याबद्दल माफी मागून मोकळे होतात. उदाहरणार्थ, हिटलरने आक्रमण केलं, जर्मनीने माफी मागितली त्याच्याकरता. अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर द्वितीय महायुद्धामध्ये अणुबॉम्ब टाकलेत, अमेरिकेने जपानची माफी मागितली. युद्ध होतं तरी माफी मागितली. जपानने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोरियावर अन्याय अत्याचार केलेत, महिलांवर अन्याय अत्याचार केलेत, त्याकरता जपानने माफी मागितली. होतात चुका, आपण फुलप्रूफ नाही हो, त्या काळात चुका होतात, परंतु माफी मागल्याने माणूस छोटा होत नाही. तर अशा पद्धतीने आता आपण या अधिसूचनेचा विचार करूया. तर ही अधिसूचना आहे. अधिसूचना काय म्हणते? 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन सरकारने सत्तेचा प्रचंड गैरवापर केला आणि भारतीय जनतेला अतिरेक आणि अत्याचाराला सामोरे जावं लागले. भारतीय जनतेला राज्यघटनेवर आणि भारताच्या लवचिक लोकशाहीवर अतूट विश्वास आहे, असं अधिसूचनेत म्हणण्यात आलेलं आहे. ही झाली अधिसूचना. 1975ला लावलेल्या आणीबाणीने लोकांवर अनन्वित अत्याचार झाले वगैरे वगैरे असं म्हटलेलं आहे. आणि मग हे गृहमंत्र्याचं विधान आहे. मग याच्या संबंधात गृहमंत्र्याचं विधान काय म्हणतं तेही आपण पाहूया. गृहमंत्री म्हणतात, तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी हुकुमशाही मानसिकतेचे निगरगट्ट प्रदर्शन करताना देशावर आणीबाणी लादून भारताच्या लोकशाहीचा गळा घोटला. लाखो लोकांना काहीही चूक नसताना तुरुंगात टाकण्यात आलं आणि माध्यमांची मुस्कटदाबी करण्यात आली. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकशाहीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी ज्या लाखो लोकांनी संघर्ष केला त्यांचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय आहे. 1977ला मोरारजी देसाईचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर अनुच्छेद 42 मधल्या ज्या विघातक तरतुदी होत्या त्या बदलून संविधानाला पोषक अशा तरतुदी करण्यात आल्या. त्याचं श्रेय नाही आहे. मोदी लोकशाही आणि संविधानाचं पुनर्जीवन करू इच्छितात असं श्रेय आहे. याला भक्त म्हणावं, कारण हा भक्ताचा आहे. प्रधानमंत्री याचं स्वागत करतात आणि म्हणतात, राज्यघटना पायदळी तोडण्यात आली तेव्हा काय झालं याचं संविधान हत्या दिवस हे स्मरण आहे. तर आणीबाणीच्या अतिरेकामुळे त्रास सहन केलेल्या प्रत्येक व्यक्तीला आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे. जरूर वाहावं आदरांजली. आम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुम्हालाही वाहू, तुम्ही संविधानाची हत्या केली म्हणून, परंतु तुम्ही लवकर मरावं अशी आमची इच्छा नाही आहे. जिवंत राहावं. आम्हाला लढायला पाहिजे ना कोणीतरी, आम्ही लढू. तर काही प्रश्न येतात. मग या परिप्रेक्ष्यात
एक आमचे मित्र आहेत डॉक्टर विश्वंभर चौधरी, जे कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी अटॅच नाही आहे. त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला, जर 25 जून 1975ला संविधानाची हत्या झाली असेल तर मग या देशात कोणत्या कायद्याच्या आधारे सरकार चालतं? काय प्रश्न उपस्थित केला त्यांनी? जर 25 जून 1975ला संविधानाची हत्या झाली असेल तर या देशात कोणत्या कायद्याच्या आधारे सरकार अस्तित्वात आहे, सरकार चालतं? आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिणार आहोत, या देशात कोणता कायदा अस्तित्वात आहे याचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने करावं. प्रश्न असा आहे की 25 जून 1975ला जर संविधानाची हत्या झाली, ठीक आहे, परंतु 2014 साली तुम्ही सत्तेत आलेत, तर 2014 ते 2024 तुम्ही सत्तेत होते, त्यावेळी तुम्हाला याची आठवण का नाही आली? त्यावेळी तुम्हाला याची आठवण का आली नाही? आणि मग आता 2024मध्येच तुम्हाला साक्षात्कार होण्याचं काय प्रयोजन आहे? आणि मग याचं प्रयोजन फक्त एवढंच आहे, याचं प्रयोजन राजकारणामध्ये आहे, याचं प्रयोजन 303 वरून 240वर येण्यामध्ये आहे, याचं प्रयोजन 400 पारमध्ये आहे. 400 पार कशासाठी? आणि बोललं गेलं, तुम्हीच बोललात, त्याला नाकारलं नाही तुम्ही. तुम्ही जर जाहीररित्या म्हटलं असतं की या विधानाशी आम्ही सहमत नाही, याला आम्ही आमच्या पक्षातून हाकलतो, तर कदाचित तुमच्यावर विश्वास ठेवता आला असता. ज्यांनी म्हटलं की आम्हाला 400 पार याच्याच करता पाहिजेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे, त्याचा मोदी, शहा, राजनाथ सिंग किंवा अन्य कोणत्याही बड्या नेत्याने, इवन RSSने कोणीही त्याचा निषेध केला नाही, ते नाकारलं नाही. याला मूकसंमती म्हणतात. जेव्हा एखादं विधान माझ्याच कुटुंबाच्या लोकांनी, माझ्याच पक्षाच्या लोकांनी केलं असेल आणि पक्षप्रमुख या नात्याने आम्ही ते नाकारत नसू, तर त्याला आमची मूकसंमती आहे असं म्हटलं जातं. मग या सगळ्या विधानांना मूकसंमती असताना त्या काळात संविधानाची हत्या नाही झाली, निवडणुकीच्या पूर्वी नाही, आताच का? कारण मग 400 पारचा मुद्दा निवडणुकीमध्ये कसा आला? यांना संविधान बदलायचं आहे, यांना लोकशाही नको आहे. आणि मग या आधारावर इंडिया आघाडीला जे काही यश मिळालं ते या मुद्द्यावर मिळालं. कोणत्या मुद्द्यावर मिळालं? की 400 पारचा नारा एवढ्याच करता आहे की यांना संविधान आणि लोकशाही उद्ध्वस्त करायची आहे, म्हणून यांना 400चं मतदान पाहिजे, याच्यावर आलं. आणि याचं उत्तर मोदींना देता आलं नाही, याचं उत्तर BJPच्या कोणालाही देता आलं नाही, आजही देता येत नाही. पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जेव्हा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा देता येत नाही. मग कोणत्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही? 400 पार आम्हाला संविधान उद्ध्वस्त करण्याकरता नको होतं, आम्ही संविधानाचे संरक्षक आहोत, हे पुढच्याही निवडणुकांमध्ये प्रस्थापित करता येत नाही. तर मी चांगला आहे, मी तुमच्या हिताचा विचार करणारा आहे, मी तुमचं हित संरक्षित ठेवू इच्छितो, हे जर मला प्रस्थापित करता येत नसेल तर दुसऱ्याला हा तुमच्या अधिक अहित करेल, एवढंच सांगता येईल ना. दुसऱ्याला हा तुमचं अधिक अहित करेल. आम्ही संविधानाची कणाकणाने क्षणाक्षणाने हत्या, हे एका झटक्यात करतो. बताया ना, फरक एवढाच आहे, दोघंही हत्या करतो म्हणतात. हो, त्याने हत्या केली, आम्ही करणार आहोत, परंतु आम्ही कणाकणाने क्षणाक्षणाने तुम्हाला मारू इच्छितो, स्लो पॉयझनिंग देऊ इच्छितो. त्यांनी एकदमच मारणार आहे त्यावर हे स्पष्टीकरण होऊ शकतं का? हे समर्थन होऊ शकतं का? आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. आणि म्हणून मग हा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे, संविधानाच्या हत्येचा प्रश्न. गडे हुए मुर्दे ज्याला आपण म्हणतो, हे उखाडण्याचा प्रयत्न. मी मुर्दा शब्द वापरणार नाही, परंतु गडे हुए मुद्दे म्हणेन, मुद्दा शब्द वापरेन मी. हा त्याचा प्रश्न आहे. आणि एक लक्षात घ्या, शंभुकाचा हा वध झाला की हत्या झाली? हत्या झाली. रावसाहेब, वध म्हटल्या जाते पण हत्या झाली. हत्या झाली. शिंदेजी, शंभुकाचा वध झाला की हत्या झाली? हा? मग तुम्ही RSS वाले नाही आहात, याचं प्रमाणपत्र आहे. कारण जो RSS वाला असेल तो म्हणतो शंभुकाचा वध झाला, जो RSS वाला असेल
तो म्हणतो गांधीचा वध झाला. तो काय म्हणतो? गांधीचा. जे या विचाराचे नाही आहेत ते याला हत्या म्हणतात. हत्या हा अपराध आहे. हत्या अपराध आहे. वध हे धर्मकार्य आहे. वध हे धर्मकार्य आहे. आणि म्हणून ज्यांनी म्हणून रामाची पूजा केली आहे. म्हणून रामाची पूजा केली आहे. म्हणून गोडसेची पूजा केली आहे. वध हे धर्मकार्य आहे. आम्ही संविधानाचा वध करतो, तुम्ही हत्या करता. हा फरक आहे आमच्या दोघांना. त्यामुळे तुम्ही आमची पूजा करा, बरोबर? हा फरक आहे दोघांमध्ये. आणि म्हणून मग अशा पद्धतीने 2014 पासून थांबेन या ठिकाणी. 2014 पासून सातत्याने आपण धम्मघोषमध्ये लिहितो, वाचा तुम्ही धम्मघोष. कणाकणाने क्षणाक्षणाने. काल माझ्याकडे 2 मित्रमंडळी आलेली होती. त्यांना काहीतरी संविधानाविषयी बोलायचं होतं. माझ्याकडे रात्री 9 वाजता आले. तुमचं घ्या बाबा, तुमचं स्वागत आहे. आणि मग त्यांना सांगितलं की मोदीजी संविधानाची हत्या करतायत. याच्याविषयी तुमचा एखादा संसदेमध्ये एखादा खासदार असेल जो प्रश्न विचारू शकत असेल की मोदीजींनी धर्मनिरपेक्षतेची हत्या करून संविधानाला क्षती पोचवलेली आहे, यावर चर्चा घडवून आणण्याकरता जर कोणी एखादा प्रस्ताव मांडू इच्छित असेल तर आपण त्याला मार्गदर्शन करतो. आहे का कोणी तुमचा खासदार? खेदाची बाब अशी आहे, या निवडणुकीमध्ये इंडियाने धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा बोलले नाही. बोललं का? ऐकलं का तुम्ही कुठे? 22 जानेवारीला मोदींनी रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचं यजमानपद स्वीकारलं. हे धर्मनिरपेक्षतेची हत्या असताना विरोधी पक्षाने याला मुद्दा नाही बनवला. आणि म्हणून कधी कधी या सगळ्या बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो. मोदी निश्चितच संविधानाची हत्या करू इच्छितात, याविषयी शंका नाही. मोदी निश्चितच लोकशाहीची हत्या करू इच्छितात, याची शंका नाही. कारण 2014 पासून मोदीच्या सत्तेत येण्याचं कारण लोकशाहीच्या नावावर बहुसंख्याकांची हुकुमशाही, बहुसंख्याकांच्या मताचं ध्रुवीकरण करून मोदी सत्तेत येत आहे. या निवडणुकीमध्ये बहुसंख्याकांच्या ध्रुवीकरणाचे प्रयास झालेले आहेत. हे प्रयास लोकशाही आणि संविधानाला मारक आहेत. बहुसंख्याकांची हुकुमशाही लोकशाही आणि संविधानाला मारक आहे. मग 2014 पासून जर हे प्रयास होत असतील, प्रधानमंत्र्यांनी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे लोकशाहीला मारक आहे याचा पुरावा असताना प्रधानमंत्री म्हणून तिकडे विवेकानंद शिला स्मारकावर जर समाधीत जात असतील, ही धर्मनिरपेक्ष हत्या असताना नाही. जर प्रधानमंत्री घोषित करत असतील 25 जून 1975ला संविधानाची हत्या झाली, तर हे शुद्ध राजकारण आहे. कारण आम्ही संविधानाची हत्या करू इच्छितो याचं उत्तर देता येत नाही, या आरोपाचं उत्तर देता येत नाही. त्याच्याकरता दुसऱ्यावर आरोप करून स्वतः निर्दोष सिद्ध करण्याचा हा प्रयास आहे. कधी कधी असं म्हटलं जातं की एखाद्यापेक्षा मोठं व्हायचं असेल तर साधा सोपा मार्ग आहे की त्याला छोटं करा. साधा सोपा मार्ग काय आहे? त्याला छोटं करा. दुसऱ्याला दोष देऊन स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा हा प्रकार आहे. याच्या पलीकडे याच्याकडे कोणीही पाहू नये, एवढंच मला वाटतं. धन्यवाद. कोणाला सर्वांनी उजवात सामोरं घ्यावा मी म्हणतो. माझ्या मागे जीवसृष्टी आहे असे आपण प्रतिज्ञा करूया. त्या सर्वांना भवसागर पार नेण्याची आपणा माझी दोष संख्य आपण प्रतिज्ञा करूया. त्यांचा क्षय करण्याची सत्य आहे अनंत आपण प्रतिज्ञा करूया. त्या सर्वांचा बोध प्राप्त करण्याची बुद्धाचा मार्ग आहे अतुलनीय आपण प्रतिज्ञा करूया. तो संपूर्ण साध्य करण्याची सब पाप स अकरण कुशल स उपसंपदा सचित पर्योदपनम एतं बुद्धान शासनम धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अश्वे लोके परं हि च
नतावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपिं सुतवान धम्मं काहेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमाचति नथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जय मंगलं नथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जय मंगलं नथि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जय मंगलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धाच्या श्रावक संघाचा सर्वांना मैत्रीपूर्ण जय.